नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे होणार आपला 100% फायदा। पण 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जर आपण सोयाबीनची विक्री केली तर खरंच आपला या ठिकाणी फायदा होणार काय, या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे होणार आपला या ठिकाणी 100% फायदा। पण 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 मे नंतर आपल्याला सोयाबीनची विक्री केल्यानंतर या ठिकाणी होणार 100% फायदा, या प्रश्नाचा करूयात उलगडा। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर आपण विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा बाजारभाव हा मागच्या 4-5 दिवसांमध्ये आपल्याला तेजी दाखवत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो सातत्याने $11.5 ते $12 प्रतिबुशेलच्या दरम्यान होता आणि याच्यामध्ये सुधारणा होऊन सोयाबीनची बाजारभाव पातळी ही $12 प्रतिबुशेलच्या वर आली। सध्या सोयाबीनचा बाजारभाव जागतिक बाजारामध्ये $12 ते $12.5 प्रतिबुशेलच्या दरम्यान दिसत आहे। वाढलेल्या या सोयाबीनच्या बाजारभावाचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावाला होणार आहे आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव जर वाढला तर काही आश्चर्य वाटायला नको। शिवाय लक्षात घ्या की 15 मे नंतर इथं अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे। या अनुकूल परिस्थितीचा जर विचार केला तर 15 मे नंतर एकतर जागतिक बाजारामुळे देशात सोयाबीनचे भाव वाढणार, शिवाय देशामध्ये सोयाबीनची विक्री 15 मे नंतर घटणार। घटलेल्या सोयाबीनच्या विक्रीमुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि सोयाबीनच्या बाजारभावाला इथं 100% आधार मिळणार। यामुळे सध्याची जी बाजारभाव पातळी 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे, यात सुधारणा होऊन सोयाबीनचा बाजारभाव कमीत कमी 100 ते अधिकतम $200 वाढताना दिसू शकतो आणि बाजारभाव पातळी 4300 ते 4700 दरम्यान स्थिरावताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको। अशा परिस्थितीमध्ये आपण 15 तारखेनंतर 4600 च्या भावावर 50% सोयाबीनची विक्री करावी आणि जर 4700-800 चा भाव मिळाला तर उर्वरित 50% सोयाबीन विक्री करावं, ज्यामुळे होणार आपला 100% फायदा। कारण मित्रांनो, 1 तारखेनंतर राज्यामध्ये पाऊस कोसळणार आहे। पाऊस कोसळला तर आपल्याला पेरणीसाठी पैशाची आवश्यकता आहे, खत बियाणं खरेदीसाठी, आणि म्हणून हे मानले जात आहे की 1 जून नंतर देशामध्ये सोयाबीनची विक्री वाढून सोयाबीनचा बाजारभाव घटण्याची शक्यता आहे। म्हणून आपण 15 मे नंतर 100% सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र।
आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवरून मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।